प्रश्न पहिला, सर्वात जास्त सोने कोणत्या देशात विकले जाते? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान, ऑप्शन नंबर 3 डेन्मार्क, ऑप्शन नंबर 4 इटली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. तर सर्वात जास्त सोने भारत देशात विकले जाते. प्रश्न दुसरा, कोणत्या देशात झाड लावल्यावर सरकारी नोकरी मिळते? ऑप्शन नंबर 1 फ्रान्स, ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान, ऑप्शन नंबर 3 डेन्मार्क, ऑप्शन नंबर 4 चीन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डेन्मार्क. तर डेन्मार्क देशात झाडं लावल्यावर सरकारी नोकरी मिळते. प्रश्न तिसरा, बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला? ऑप्शन नंबर 1 भारत, ऑप्शन नंबर 2 नेपाळ, ऑप्शन नंबर 3 जापान, ऑप्शन नंबर 4 इटली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. तर बुद्धिबळ खेळ भारत देशाने शोधला. प्रश्न चौथा, इन्क्लाब जिंदाबादचा नारा कोणी दिला होता? ऑप्शन नंबर 1 चंद्रशेखर, ऑप्शन नंबर 2 भगतसिंह, ऑप्शन नंबर 3 सुखदेव, ऑप्शन नंबर 4 राजगुरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंद्रशेखर. तर इन्क्लाब जिंदाबादचा नारा चंद्रशेखर यांनी दिला होता. प्रश्न पाचवा, जवाहरलाल नेहरूचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 3 बिहार, ऑप्शन नंबर 4 गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुजरात. तर जवाहरलाल नेहरूचा जन्म गुजरात या राज्यात झाला होता. प्रश्न सहावा, जगामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 चंदनाचे झाड, ऑप्शन नंबर 2 पिंपळाचे झाड, ऑप्शन नंबर 3 केळीचे झाड, ऑप्शन नंबर 4 लिंबुनीचे झाड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पिंपळाचे झाड. जगामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड पिंपळाचे झाड हे आहे. प्रश्न सातवा, बेडूक श्वास न घेता किती वेळ पाण्यात राहू शकतो? ऑप्शन नंबर 1 40 तास, ऑप्शन नंबर 2 7 तास, ऑप्शन नंबर 3 50 तास, ऑप्शन नंबर 4 10 तास. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7 तास. तर बेडूक श्वास न घेता 7 तास वेळ पाण्यात राहू शकतो. प्रश्न आठवा, छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुले आहेत? ऑप्शन नंबर 1 12, ऑप्शन नंबर 2 20, ऑप्शन नंबर 3 13, ऑप्शन नंबर 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8. तर छत्रपती शिवाजी महाराजांना 8 मुली आहेत. प्रश्न नववा, डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची मातृभाषा कोणती होती? ऑप्शन नंबर 1 तेलुगू, ऑप्शन नंबर 2 मराठी, ऑप्शन नंबर 3 हिंदी, ऑप्शन नंबर 4 इंग्लिश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मराठी. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची मातृभाषा मराठी ही होती. प्रश्न 10वा, कोणत्या देशात हुंडा घेतल्यावर फाशीची शिक्षा दिली जाते? ऑप्शन नंबर 1 इटली, ऑप्शन नंबर 2 नेपाळ, ऑप्शन नंबर 3 पाकिस्तान, ऑप्शन नंबर 4 भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इटली. तर इटली देशात हुंडा घेतल्यावर फाशीची शिक्षा दिली जाते. प्रश्न 11वा, सर्वात जास्त शेती कोणत्या देशात करतात? ऑप्शन नंबर 1 बांगलादेश, ऑप्शन नंबर 2 डेन्मार्क, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 युरोप.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. तर सर्वात जास्त शेती भारत देशात करतात. प्रश्न 12वा. कुठल्या देशात सर्वात जास्त काळी मुलं जन्मतात? ऑप्शन नंबर 1 वेस्ट इंडिज, ऑप्शन नंबर 2 चीन, ऑप्शन नंबर 3 अफगाणिस्तान, ऑप्शन नंबर 4 युरोप. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेस्ट इंडिज. तर वेस्ट इंडिज देशात सर्वात जास्त काळे मुलं जन्मतात. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.